नमस्कार. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि श्री आणि मी हिची मम्मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि आपल्या आजच्या छानशा आणि थोड्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सो आज काय आहे रे बाळा? आजचं युट्यूब चॅनलचं सेलिब्रेशन. हा, तर आज आहे सेलिब्रेशन. तर बघा, खरं तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तर हा थोडा आगळा वेगळाच आहे. कारण आज मी तुमच्यासोबत ना कुठली कटिंग शेअर करणार आहे, ना कुठली बाही डिझाईन, ना बॅकनेक डिझाईन, ना फिटिंग, ना स्टिचिंग, काहीच नाही. तर आज खरं तर तुम्हा सगळ्यांना मला खूप खूप मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. कारण आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन आज मी इथे करणार आहोत, म्हणजे मम्मी पप्पा करणार आहेत. कारण तसं बघायला गेलं तर 1-1.5 महिना झाला असेल. 4,31,000 झालेले. हा, वरती 31,000 सबस्क्रायबर अजून झालेले आहेत. जेव्हा झाले होते तेव्हा सेलिब्रेशन करायचं होतं पुण्याला, पण थोडी धावपळ होती, याचा एक्झाम, स्कूल आणि यामुळे टाइमच मिळाला नाही. सो फायनली आता मी माहेरी आलेली आहे आणि मम्मी पप्पा मग माझं म्हणजे आम्ही सगळेच आता सोबतच सेलिब्रेट करणार आहोत. 4 लाख सबस्क्रायबर झाले त्याबद्दल. सो खरंच तुम्हा सगळ्यांचं म्हणजे एक सबस्क्रायबरचं मी मनापासून खूप खूप थँक्यू म्हणते. कारण हे सगळं पॉसिबल झालेलं आहे तुमच्यामुळे. तर खरं तर मी मेहनत करत होती आणि त्याला तुम्ही जो काही सपोर्ट केला त्यामुळे खरं तर आपली ही जी काही युट्यूब फॅमिली आहे ही पूर्ण 4 लाखाची पूर्ण झालेली आहे. सो आय होप सो पुढे पण अजून सबस्क्रायबर वाढतील. मी सुद्धा तुमच्यासोबत नवनवीन डिझाईन्स, कटिंग, स्टिचिंग, तुमचे काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं सोल्युशन घेऊन नक्कीच येतच राहील. आणि मी सुद्धा तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आणि वेगवेगळे ट्रेंडिंग असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. कारण आपले खूप सारे सबस्क्रायबर आहेत, खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, खूप साऱ्या ताई आहेत की ज्या घर बसल्या माझे आपले जे काही या चॅनलचे क्लासेसचे व्हिडिओ आहेत तर ते बघून तुम्ही घर बसल्या शिकलेले आहेत. सो मला खूप छान वाटतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इतके छान छान मेसेज करतात ना, तर त्याबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही, शब्दच नाहीये तुमचे आभार मानण्यासाठी. सो मग आता म्हटलं चला त्यानिमित्ताने छोटंसं सेलिब्रेशन करावं आणि तुम्ही सुद्धा आपल्या आजच्या ह्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी व्हाव्या असं वाटतंय. सो नक्कीच तुम्ही सुद्धा व्हाल ही अपेक्षा करते मी. तर मग काय याबद्दल तुला काही बोलायचंय का मम्मी? काय बोलणार आहे बाई, तुझे एवढे भारी व्हिडिओ असतात आणि खरंच खूप छान व्हिडिओ असतात आणि खूप तुम्ही तिला सपोर्ट करता. आणि मला खरंच माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे का तिला इतके भारी भारी तिचं बघून कुणीतरी काहीतरी शिकतंय, ब्लाऊज शिवता घरी बसून आणि तिचं तुम्हाला समजतंय. आणि खरंच माझी मुलगी खूप हुशार आहे. आणि मला पण वाटत नव्हतं, म्हणजे तिला असं वाटत नव्हतं की एवढ्या लवकर तिचे सबस्क्राईब होतील, पण मला माहित होतं. कारण आपल्या मुलं काय करू शकतात हे आपल्याशिवाय कोण ओळखणार आहे त्यांना. तर तिला मी सांगायची बिनधास्त कर. आणि खरंच तिचं 2-3 महिन्यातच 4 महिन्यात मॉनिटाईज झालं. 3 महिन्यात झालं. ताई तू सप्टेंबर मध्ये चालू केलं आणि डिसेंबर मध्ये तुझं मॉनिटाईज झालं, मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि पेमेंट पण तेव्हापासून म्हणजे चालू झालं, काहीतरी देवाच्या म्हणजे मंथली तरी चालू झालं. मला वाटलं नव्हतं लगेच स्टार्टिंग पासून मंथली स्टार्ट होईल. तुझं होणारच होतं कारण एवढी छान शिकवते, एवढी समजून सांगते. तिला काही कमेंट सांगता तर तू खूपच लहान मुलासारखं शिकवते. पण अरे खरंच आहे, काही नाही समजत लवकर तर थोडंसं काय फरक पडतो थोडंसं दमाने सांगितलं तर. म्हणजे असं कारण काही ना लवकर समजतं, त्यामुळे एवढं शिक्षण झालेलं नसतं, कमी शिक्षणाच्या महिला. त्यामुळे मग अगदी बेसिक पासून म्हणजे कोणाला जरी शिक्षण जरी नसेल, काही कॅल्क्युलेशन जरी येत नसेल, म्हणजे एकदम शिकलेली लेडीज सुद्धा तिचे सहज शिकू शकता ब्लाऊज स्वतःचे. तरी तसे चांगल्या कमेंट्स असतात, क्वचित एखादी असते की त्यांना वाटतं. खरंच इतके भारी भारी कमेंट असताना अक्षरशः वाचून आहे ना असं मन भरून येतं, डोळे भरून येतात का खरंच आपल्या मुलीला एवढे चांगले शक्य नाही देणार. पण तुम्ही कोण कुठले बापरे, तर इतके भारी भारी कमेंट असतात. आणि आता तर ती कुठं पण चालली, कसं आम्ही आता ती नाशिकला आली ना तर तिचं हे गाठायला गेलं आम्ही सातपूरला, तिथं पण तिला एक सबस्क्रायबर भेटले. परत डिमार्टला आपल्या इथं डिमार्टला गेलो, कॉलेज रोडला आम्ही डिमार्टला गेलो, तिथे पण सबस्क्रायबर भेटले. आता असं होतच नाही की कुठे गेले नाही आणि सबस्क्रायबर भेटला नाही. मला खरंच छान वाटलं. आणि पहिल्यांदा झालं, मला 3री वेळ झाली तर माझ्या समोर हिला सबस्क्राईब भेटले. सगळ्यात पहिला आपण जेजुरीला गेलो तेव्हा एकदा भेटलो, परत देऊला गेलो आपण तेव्हा पण भेटले. त्यांनी बघितलं होतं म्हणजे, पण ते बोललेल्या नंतर मेसेज केला त्यांनी. आणि आता तिथं माझ्या समोर खरंच 2 सबस्क्राईब भेटला. तर एवढा अभिमान वाटतो का जाऊ दे काहीतरी, म्हणजे आपली मुलगी पण काहीतरी, तिला कोणी ओळखतं, नातेवाईक तर राहताच पण बाकीच्यांनी तिला एवढं म्हणजे छान बोलतात. त्यांना इतका आनंद झाला तिला बघून ना, बघून तर मी त्यांच्याकडे बघतच राहिले. खरंच खूप भारी वाटलं. जाऊ दे. आणि तुम्ही अजूनही पुढे असं सपोर्ट करा, शिका.
कारण खरंच बाहेर जाणं बी खूप अवघड आहे. कंपनीत जरी जायचं म्हटलं ना 9-10 तास काम करावं आणि ते लागतं. एक तर लग्नाच्या आधी तरी पॉसिबल असतं, पण नंतर तर काही होत कारण आहे ना नाही किती possible. कारण मी लेडीज स्वतःवरूनच बघते नाही घरातलं होत. बघून बाहेर करणं खूप अवघड असतं. आणि घरात आहे ना मुलं, आता मी पण आहे, मी काही जॉब बीब करत नाही, पण माझं छोटं दुकान बघून मुलांचं आपण बघू शकतो. म्हणून तुम्ही खरंच घरी बसून ब्लाऊज शिका. आणि खरं तर मी म्हणजे माझं MSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि मी हे जे काही शिकली खरं तर मम्मीमुळे शिकलेली. मी खरं तर आपल्या सायली लाईफस्टाईल ह्या चॅनलवर पण माझी जर्नी शेअर केली होती. ते पण जे करायचं नसतं ते पण करावं लागतं काम. असं काही नाही का आपल्याच आवडीचं आपण करू शकतो. कारण जेव्हा वेळ येते ना, आता ती तर स्वप्नात तिला तर कधी करू बी करणार केलंच नसतं, पण तिचं लग्न झालं मुलामुळं ह्याच्यामुळे, तर खरंच तिने केलं ना, ती यशस्वी झाली त्याच्यामध्ये. खूप म्हणजे खूप. बाकी काय सांगणार, जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, बस झालं आता. पण खरंच तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू की तुम्ही व्हिडिओ बघतात पहिल्यापासून. काही तर इतके जुने सबस्क्रायबर आहेत ना की ते रोजच्या व्हिडिओची वाट सुद्धा बघतात, तर ती फिलिंग सुद्धा माझ्यासाठी खूप ग्रेट आहे. त्याबरोबर बरेचसे काही असे आहेत की त्यांचे रोजच्या व्हिडिओवर सुद्धा कमेंट असते. सो खरंच खूप छान वाटतं ते बघून सुद्धा. मी त्यांना कधी कधी मला जर असं तिची आठवण आली किंवा एकटी असले ना, मी काय करते, व्हिडिओ लावते. व्हिडिओपेक्षा कमेंटच वाचते. तर मला एक कमेंट वाचून एवढं करमून जातं ना, कुठं दिवस जातो कुठं काय. कारण की मला पण एवढ्या कमेंट वाचायला खरंच आता एवढा टाइम मिळत नाही, प्रत्येकाला रिस्पॉन्स देणं पण होत नाही. शॉर्ट काढून पाठवते. मला जर एखादी कमेंट आवडली ना तर मग तिला पाठवून देते. बस तिला किती म्हणजे भारी वाटतं. पण खरंच खूप छान, इतके आशीर्वाद पण देता तुम्ही चांगले चांगले का बस रे बस. म्हणून तर म्हटलं ना, कमेंट्स इतक्या भारी असते की ते मला शब्दात थँक्यूच म्हणू शकत नाही. आणि खरंच खूप छान वाटतं आणि छान सपोर्ट केलेला आहे. आणि खरं तर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. म्हणजे जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांचे सुद्धा, जे शिकताय ते सुद्धा, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ठीक आहे, न सबस्क्राईब करता तुम्ही बघताय, तेवढा सपोर्ट करताय, त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू. आणि ती म्हणत होती जाऊ दे मम्मी काही करू नको आता सेलिब्रेशन, पण आम्हाला वाटतं ना इथं 3 लाख झाले तेव्हा पण तू येत होती, तेव्हा पण केलं, पण तेव्हा पण 20-25 होऊन गेले ते वरती. आणि आता पण 4 लाख होऊन तुम्ही बघू शकता 30-31,000 झाले. ती आली येऊन आता 8 दिवस झाले. आली तर थोडी तसं तिकडं पण काम असतं, पण मग आज म्हटलं चला, तिच्या पप्पांना सुट्टी होती, तिचे पप्पा आणि श्री केक आणायला गेले, केक घेऊन आले. मग आमच्या सायलीचं आज आपण सेलिब्रेशन करू 4 लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल. हो ना शिरू? आमच्या शिरूला तर लय मजा वाटते केक म्हणजे. आणि केक आणायच्या एक पेस्ट्री आणून आम्ही खाऊन पण घेतली. हा, आमच्या शिरूला तर खूप केक आवडतो. आणि आल्यापासून आजी ऐक ना, आणि आल्यापासून आजी आईचं सेलिब्रेशन करायचं रोज त्याचं चालू होतं. तर आज फायनली आमचा हा दिवस आला. शिरूला केक लय आवडतो आमच्या. तू काय म्हणशील रे, तुला आवडतं का रे? आई युट्यूब चॅनल चालवते, आई शिकवते, तुला काय वाटतं रे? भारी वाटतं. तर बघा, मग खरं तर आता आपण पुढच्या सेलिब्रेशनला स्टार्ट करूयात. आणि तुम्ही सुद्धा कंटिन्यू आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपल्या 4 लाख सबस्क्रायबर झाल्याचं छोटंसं सेलिब्रेशन मध्ये तुम्ही सुद्धा नक्की सहभागी व्हा. सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा का तिचे पण एवढे 4 लाख सबस्क्राईब झाले. खरं तर काहींनी ऑलरेडी कमेंट्स केलंय, ज्यांचं लक्ष होतं चॅनलवर 4 लाख झाल्या जुन्या सबस्क्रायबरने. खूप जणांनी कॉंग्रॅच्युलेशन ऑलरेडी केलेलं आहे, पण सेलिब्रेशनला खरं तर टाइम मिळाला नाही. आता सुद्धा खूप चाललं होतं, पण ठीक आहे, फायनली आला तो दिवस आणि करूयात आता. सो तुम्ही नक्की पुढे कंटिन्यू म्हणजे आपल्या सेलिब्रेशन मध्ये आणि सहभागी व्हा आपल्या छोट्याशा सेलिब्रेशन मध्ये. म्हणजे मला सुद्धा खूप छान वाटेल की आपली पूर्ण युट्यूब फॅमिली सुद्धा आपल्या ह्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झालेली आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी मग सेलिब्रेशनची सुरुवात झालेली आहे ऑक्शन पासून. तर कुठलाही सेलिब्रेशन असलं तरी आपण ऑक्शन पासून सुरुवात करत असतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तरी सुद्धा. आणि आता खरं तर ना, आज सगळ्यात आधी माझी मम्मी माझं ऑक्शन करते, म्हणजेच ती मला ओवाळून घेते. पण तसं बघायला गेलं तर मला खूप छान वाटतंय, कारण जसं माझं लग्न झालेलं आहे तसं मी इथे बर्थडेला नसते कधी, त्यामुळे ऑक्शन होण्याचा म्हणजे प्रश्नच राहत नाही. कारण लग्नाच्या आधी कसं प्रत्येक बर्थडे इथे सेलिब्रेट होत होता, त्यामुळे मग माझं ऑक्शन हे बर्थडेला आणि खरं तर रक्षाबंधनला सुद्धा होतच होतं, पण आता लग्न झाल्यापासून होतच नाहीये. सो मला खूप छान वाटतंय की आपल्या ह्या युट्यूबच्या जे काही छोटंसं सेलिब्रेशन आहे त्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि हे सगळं पॉसिबल झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे. तर खरंच खूप खूप थँक्यू. मला खूप छान वाटतंय. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की श्री सुद्धा खूप खुश आहे, कारण आजीने त्याचं सुद्धा ऑक्शन केलेलं आहे आणि त्यानंतर खरं तर तो सुद्धा माझं ऑक्शन करतोय. सो ही फिलिंग सुद्धा माझ्यासाठी खूप भारी आहे, कारण की मला तरी आठवत नाही की आम्ही लहानपणी कधी आमच्या आईवडिलांना ओवाळलं असेल, पण आजकालचं जनरेशन जरा सुपर फास्टच आहे. तर
आजीने ओवाळून घेतलं, त्यामुळे त्याला सुद्धा त्याच्या आईला ओवाळायचं होतं, त्यामुळे तो सुद्धा माझं औक्षण करून घेतोय आणि खरंच मला खूप छान वाटतंय आणि त्यालाही खरंच तितकाच आनंद होतोय. त्याच्याकडे बघून तुम्हाला लक्षात येतच असेल की तो स्टेप बाय स्टेप बरोबर जसं आजीने केलं तसंच करतोय. सो तो सुद्धा खूप खुश होता आणि मी सुद्धा. तर खरंच श्रीने सुद्धा मला या जी काही आपली यूट्यूबची जर्नी आहे यामध्ये खूप सपोर्ट केलेला आहे, त्याचा खूप सपोर्ट आहे. आणि त्यानंतर आता माझ्या पप्पांनी सुद्धा माझं औक्षण करून घेतलं आणि हा क्षण सुद्धा खूप वर्षानंतर म्हणण्यापेक्षा आता मागच्या वेळेस सेलिब्रेशन केलं होतं तेव्हा सुद्धा मम्मी पप्पांनी मला ओवाळून औक्षण वगैरे केलं होतं. पण मी म्हटल्याप्रमाणे खरंच बर्थडेला मी इथे नसते, त्यामुळे हा क्षण जरा मिस होतो आणि ह्या आपल्या यूट्यूबच्या सेलिब्रेशनमुळे हा क्षण माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि खरंच मला खूप छान वाटतंय. आणि तसं तर बघूनच कळत असेल की मलाही भारी वाटतंय, माझ्या पप्पांना सुद्धा खूप छान वाटतंय. सो अशा पद्धतीने सगळ्यांनी म्हणजे श्रीने, मम्मी पप्पांनी माझं औक्षण करून घेतलं आणि ही जी काही जर्नी आहे यामध्ये खरं तर माझ्या मम्मी पप्पांचं सुद्धा आणि माझ्या मिस्टरांचा सुद्धा तितकाच सपोर्ट आहे. आणि या छोट्याशा सेलिब्रेशन मध्ये खरं तर मी माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप मिस केलेलं आहे, कारण की ते असतात नेहमी सेलिब्रेशन मध्ये, पण इकडे केले का शक्यतो नसतातच. आणि मागच्या वेळेस सेलिब्रेशन आम्ही पुण्यालाही केलं होतं, पण ह्या वेळेस जमलेलंच नाहीये. तर डायरेक्ट 4 लाख सबस्क्रायबरचं आपले जे काही सेलिब्रेशन आहे तर ते फक्त आपण इथे म्हणजे माझ्या माहेरीच केलेलं आहे. बट असं चला, आनंद कुठेही कुठल्याही वेळी आपण साजरी करू शकतो, त्याला काही वेळ काळ काहीच नसते. आणि फायनली हा आहे आपला बघा फायनली सेलिब्रेशनचा केक, त्यावर फक्त 400 केज लिहिलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण इथे केक कटिंगला सुरुवात करूयात. सो मम्मी पप्पा म्हटले होते की तूच कर फक्त, पण माझं म्हणणं होतं की आपण सगळे सोबत आहेत तर सगळे सोबतच इथे केक कटिंग करूयात. म्हणजे हे सुद्धा खूप छान वाटतं, कारण की हे क्षण सुद्धा पुन्हा पुन्हा येतच नसतात, कारण की हे जे काही सेलिब्रेशन आहे तर हे आज खरं तर त्यांच्यामुळे सुद्धा आहे. त्यामुळे मग आता आम्ही सगळे मिळून इथं केक कटिंग करतो. Congratulations and celebrations. Congratulations and celebrations. चमच्याने आधी युट्यूब फॅमिली सगळ्यात आधी आपल्या संपूर्ण युट्यूब युट्यूब फॅमिलीला फॅमिलीला आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप काय रे बाळा थँक्यू. आणि ते पण आपल्या सोबत आहे सेलिब्रेशनला, म्हणून पहिला केकचा पीस त्यांना भेटतो आणि त्यानंतर तर बघा मग फायनली 4 लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दलचं हे छोटंसं सेलिब्रेशन आपण इथे म्हणजे साजरी केलेलं आहे. खरं तर त्याचा आनंद आणि त्यानंतर आम्ही एकमेकाला केक भरून सुद्धा खरंच म्हणजे छान वाटलं काहीतरी वेगळं केल्याबद्दल. आणि त्यानंतर आता जे काही आपण काही मी फोटो क्लिक केलेले आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही सुद्धा आपल्या ह्या छानशा छोट्याशा सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खरंच खूप 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 थँक्यू. आणि तुम्ही जो काही आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल सुद्धा खूप थँक्यू, कारण की माझी मेहनत तर होतीच, पण त्याला तुमची जी काही साथ होती तर त्यामुळे खरं तर आजचा हा दिवस आलेला आहे, हा क्षण माझ्या आयुष्यात आलेला आहे. सो त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. आणि आपला आजचा हा छानसा छोटासा आगळा वेगळा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजचं सेलिब्रेशन कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.